प्रकारचं पाणी हे इथे साचल्यामुळे सर्व पशुपक्षी प्राणी आणि जंगली जनावर या ठिकाणी येऊन आपली तहान भागवतात। त्याचप्रमाणे हे पाणी आता खाली नदीवर येतं, नदीवर जातं आणि नदीवर सुद्धा डोंगरातले एक वाहन आलेलं आहे। ओके ओके, बोला बोला बोला। हे पाणी नदीकडे जाऊन मिळतं। ही नदी खाली अरबी खाडीकडे जाऊन मिळते आणि इथे पाणी प्यायला सगळे जंगलातले पशुपक्षी प्राणी, वाघ आणि अन्य कोल्हे पाणी पिण्यासाठी इथे येतात। त्यामुळे कधी कधी संध्याकाळचं इकडे येणे धोकादायक असतं। वाघाचं दर्शन होऊ शकतं। नदीवर पाणी पिण्यासाठी दोन्ही बाजूंच्या डोंगरावरून हे प्राणी खाली उतरतात आणि नदीच्या किनाऱ्यावर येतात आणि जिथं पाणी साचलेलं असेल तिथे येतात, कळलं की नाही, आणि आपली तहान भागवतात। अशी ही ठिकाणं आहेत खतरनाक। दोन्ही बाजूने अरण्य, अभयारण्य आणि प्रचंड घनदाट अरण्य असल्यामुळे हे चालणं आणि येण्या जाण्याचं सोपं नाही। बरोबर आहे। पायवाट आणि डांबरी रस्ते याच्याशिवाय इकडे पर्याय नाही। एकदा आतमध्ये जंगल गेला की संपून जा, विचारला तुम्ही रस्ताच। आणि जंगलामध्ये गेल्यानंतर आतमध्ये खाज येणाऱ्या वनस्पती आहे, खाजेऱ्या वनस्पती आहे, त्याच्यामुळे सहजा कुणी आतमध्ये मुलं माणसं आणि लोक जात नाही। म्हणून आम्ही पण फुल पॅन्ट घातलेली आहे बाबा। जंगल की सफारी वो भी खुले में। खड्ड्यांचं साम्राज्य। हो।